सांगाल भाया तुम्ही? रात्रीपासून ट्रॅफिक खोळंबलेली होती, इथं बोलायला देखील आपले नागरिक तयार नाहीत, इथं त्यांच्या समस्या देखील सांगायला तयार नाहीत. रात्रीपासून ट्रॅफिक खोळंबलेली आहे. रस्त्यावरील प्रवाशांना एक प्रकारचा आतोनात त्रास होतोय आणि आपण पाहतोय की हा पाथरी रस्ता आहे. या रस्त्यावर महिन्यातून एक तरी ॲक्सिडेंट होतोय. काय सांगाल तुम्ही, कधी झाले? रात्री झालं साहेब. हां, मग रात्रीपासून आता ट्रॅफिक खोळंबलेली आहे. काय त्रास होते? काढून दिलं ना साईडनं गाड्या काढून दिल्या. बरोबर. कशामुळे झालतंय, काय झालतंय? काय नाही ते ह्याच्यामध्ये ते काय तर ते ट्रॅक्टर नाही का पुढचं ते ट्रॅक्टर ह्या ट्रॅक्टर अडकलतं त्याच्यानं पलटायचं, दुसरं काय नाही. तुम्ही पाहताय की हे ट्रॅक्टरचं टायर तुम्हाला दिसतंय पंक्चर झालंय का? ते पंक्चर केलंय काय, फुटलंय का? फुटलंय टायर. ते टायर फुटल्यामुळे इथं आपल्याला दिसतंय की ट्राल्या रात्री कोसळल्या होत्या, त्यामुळे ट्रॅफिक जाम झाली होती. इथे अनेक नागरिक आहेत. काय सांगाल तुम्ही, काय सांगा? मला पाहताय तुम्ही या भारतसोड्यातील नागरिक बोलायला देखील तयार नाहीत, आपल्या समस्या देखील मांडायला तयार नाहीत. बाबा काय सांगाल तुम्ही? मला काय कळत नाही. काय कसं कळत नाही तुम्हाला? त्रास होणार का या ट्रॅफिकचा? ट्रॅफिक रात्रीपासून जाम झाली, तुम्हाला ट्रॅफिकचा त्रास होणार का? होत आहे ना, काय करावं. या ठिकाणी उसाच आम्ही मीच कर्मचारी, पण हे वाहनवाल्याने व्यवस्थित चालवलं, दोन्ही बाजून जर व्यवस्थित चाललं तर चांगलं आहे. आणि ट्रॅफिक ह्याच्यामुळे जाम झाले की इथं थोडं बाजूला बी थोडंसं आजूबाजूला आहे, साईड घेता यायला थोडं अडचण होत असेल तर थोडंसं दुरुस्त करून देण्यात यावं. सांगाल तुम्ही? काय सांगावं देवा, हे जरा रोड जरा मोठा पाहिजे इथं. बरोबर. हे लहान झालं, इकडून बॅरिकेड आहे, इकडून काही पडलेलं आहे, त्याच्याने झाला असं ऍक्सिडेंट. हो असं. इथे आपल्या या भाऊची मागणी आहे की रस्ता थोडासा वाढवायला पाहिजेत आणि हां साईड पट्ट्या भरलेल्या नाहीत, काही नाहीत, साईड पट्ट्या वगैरे भरले नाहीत अशी मागणी आहे इथल्या नागरिकांची. काय सांगाल तुम्ही? काय सांगावं भैया, रस्ता अपुरा झालेला इथं, म्हणून ऍक्सिडेंट झालेला आणि त्याच्यामध्ये हे मध्ये टाकले ती गावच्या नागरिकाला खूप त्रास आहे इथं. अजून तुम्ही पाहताय की चालताय पण झाले ट्रॅक्टर एवढे आवाज सोडतात की बस प्रत्येक माणूस या गावचा नागरिक त्रस्त झाला उसावलेला. शाळेत शिकणारे विद्यार्थी देखील आहेत, त्यांना काय त्रास होते आपण विचारू. काय सांगायची? काय 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 तुला काय त्रास होईल? आम्हाला काय त्रास होईल? काहीच होय नाही त्रास तुला. शाळेत जायला काही त्रास होय नाही का? शाळेत जायला ट्रॉफिक जास्ती झाली नाही तर. हां, शाळेत जायला ट्रॉफिक जास्ती झाली, जास्त झाली. बरोबर. काय सांगशील तू इथे शाळेमध्ये? काय सांग? रस्ता ओलांडताना आम्हाला खूप त्रास होतो, गाडी येतात, वाहन येतात आतमध्ये आणि आम्हाला रस्ता ओलांडायला फार हे होतं, भीती वाटते. तुम्ही पाहताय आपल्यासोबत गावातील ज्येष्ठ नागरिक शेळके साहेब आहेत, त्यांना आपण विचारू की या रस्त्यावर जे ट्रॅफिक आहे गावातील नागरिकांना काय काय त्रास होतोय. सर काय सांगाल तुम्ही? या ट्रॅफिकचा त्रास तुम्हाला कसा होतोय? रात्रीपासून ट्रॅफिक जाम होती, तुम्हाला कोणत्या समस्यांना तुम्ही सामोरे गेलात या 8 ते 10 तास? आम्ही दररोज कमीत कमी 50 ट्रॅक्टरवाल्याला विनंती करून सांगालो की आवाज ट्रॅक्टरचा त्या टेपचा आवाज कमी करा आणि थोड्या कमी स्पीडमध्ये चालवा. एवढे वैतागलेत, बाया पोरं रस्त्यानं, शाळा चालू आहेत, लहान लहान लेकरं चालू आहेत, स्पीडमध्ये जाऊन मोठ्या मोठ्या आवाजात लावून ते टेप वाजत जातात, दारू पिलेले असतात, काय होते आणि हे मग रस्त्यात अशा का समस्या उपयोग होत आहेत. म्हणून आम्हाला एकच विनंती की ट्रॅक्टरवाल्याला काहीतरी शासनाने याच्यावर निर्बंध आणायला पाहिजे. एकतर स्पीड कमी आणि टेप पूर्ण बंद पाहिजे, कमीत कमी गाव आल्या तरी आमची विनंती आहे शासनाला.